कोकणामध्ये विविध प्रकाराने याला भाजणीचे वडे, कोंबडी वडे, कोणी मालवणी वडे असे देखील म्हणतात. हे वडे आपण एका पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहोत. नमस्कार, मी अंकिता. अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक वडा हा तेलात टाकल्यानंतर टम्म असा फुगतो. हे वडे बनवण्यासाठी झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. इथे बघा मी रेडीमेड पीठ घेतले अर्धा किलो. आता आपण त्यातलं 3 वाटी पीठ आपण इथे कोंबडी वड्यासाठी घेणार आहोत. इथे आपण वाटीने 3 वाटी पीठ मोजून घेतले. आता आपण त्यामध्ये टाकूयात हळद, चवीनुसार मीठ घालायचे. आपल्याला इथे 3 वाटी पिठासाठी 1.5 वाटी पाणी. ह्या टिप्स आपण खूप अशा महत्त्वपूर्वक बघायच्या, म्हणजे आपले रेसिपी एकदम अशी परफेक्ट होते. आता आपल्याला पाण्याला इथे छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची. आता मी टाकलंय गूळ. तुम्ही इथे कांदा घातला तरीही चालेल. पाण्याला अशी छान उकळी आली का मग आपण हे पाणी पिठामध्ये टाकूयात आणि मिक्स करून घ्यायचे. आपल्याला इथे छान असं चमच्याने गरम आहे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचे. आपण हे पीठ इथे छान मिक्स करून घेतले. आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने इथे मळून घेणार आहोत. आपल्याला इथे असा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. बघा, पीठ एकदम छान असं मळून घ्यायचं आपल्याला. अगदी गव्हाचं पीठ, चपातीचं पीठ मळतो तसं आपल्याला सैलसर नाही करायचं. असा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे पीठ 3 ते 3.5 तास असं फर्मेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्हाला जर 1-1.5 तासामध्ये जर बनवायचं असेल तर तुम्ही इथे कांद्याचा वापर केला तरी चालेल. मी इथे 3 ते 3.5 तास असंच भिजत ठेवणार आहे. आता आपण इथे छान असा याचा गोळा करून घेतलाय बघा घट्टसर. आणि आता आपण हे पीठ इथे मस्त असं भिजत ठेवणार आहोत. आपल्याला 5 मिनिट तरी लागतात हे पीठ एकदम छान असं एकजीव होईपर्यंत मळायला. बघा, आपला पिठाचा छान असा गोळा झालाय. आता आपण एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता आपण याला दालचिनीची फोडणी द्यायची. माझ्याकडे कोळसा नाहीये म्हणून मग मी इथे याला दालचिनीचीच फोडणी देणार आहे. दालचिनी अशी गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायची. आता आपण एक वाटी ठेवूयात आणि बघा दालचिनी आपण गॅसवरती गरम करून घेतले. आता त्यावरती आपण घालणार आहोत साजूक तूप. पूर्वी काय करायचे ना, की कोळशाचा दम दिला की एकदम छान असे आपले वडे तयार व्हायचे आणि वेगळाच असा खमंगपणा यायचा आणि पीठ पण असं छान फर्मेट व्हायचं. बघा, 3 ते 3.5 तासाने एकदम आपलं पीठ असं छान असं फर्मेट झालंय आणि आपल्याला घट्टसर असं झाकण ठेवून पॅक झाकण ठेवायचे. आणि आता बघा पीठ आपलं 3 ते 3.5 तास मस्त असं भिजलंय. आता आपण पीठ पुन्हा 2 मिनिटे असं मळून घेणार आहोत, म्हणजे पीठ एकदम छान असं भिजलं जातं आणि गोळे करायला एकदम सोपं जातं. बघा, आता आपण इथे लिंबाच्या आकाराचे सर्व इथे अशा गोळे करून घेणार आहोत. सर्व असे एकसारखे करून घ्यायचे, म्हणजे आपले वडे एकदम छान होतात आणि सर्व असे एकसारखे होतात. आता आपण इथे पोळपाट घेतलाय आणि त्यावरती प्लॅस्टिकचा पेपर घेतलाय. आता आपण बोटाने किंवा तळ हाताने असे आपले इथे वडे तयार करून घेणार आहोत. अगदी जाड पण नाही आणि एकदमच पातळ पण नाही, असे मिडियम आकाराचे. बघा, आता आपल्याला इथे करून घ्यायचे ती. आणि आता आपण इथे अशा प्रकारे केलं की याला भोकाचे वडे पण म्हणतात, कोंबडी वडे पण म्हणतात. आणि जी तेलाची साईट आहे ती आपल्याला खाली तेलामध्ये टाकून छान असे टम्म फुगेपर्यंत मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे खूप छान. आणि असे मस्त असे इथे आपले कोंबडी वडे बनून तयार होते. गॅस आपल्याला एकदम लो पण नाही ठेवायचा, नाहीतर मग ते वाताड होतात. बघा, आता आपला गॅसवरती तेल एकदम छान असं कडकडीत गरम झाले ना, मग वडे एकदम छान असे टम्म फुगतात. दोन्ही पण साईडने आपल्याला एकदम छान असे खरपूस असे तळून घ्यायचे. बघा, वडा आपला एकदम छान असा फुगलाय. आता मी तुम्हाला दुसरी पण प्रोसेस सांगते. बघा, आपण पेपर असा उलटा करूयात आणि डिशच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे इथे वडे बनवून घेऊयात. बघा, एकदम छान आणि मस्त असे तयार होतात आणि फुगायला पण बघा एकदम टम्म आणि छान फुगतात. अजिबात तेल पकडत नाहीत. एकदम मस्त असे तयार होतात. बनवायलाही खूप सोपं आहे. आता आपण अशा प्रकारे सर्व इथे वडे तळून घेणार आहोत. बघा, एकदम मस्त असे आपले
इथे कोंबडी वडे छान असे तळून झालेत. आता आपण याच्यासोबत चिकनचा रस्सा बनवणार आहोत. बनवायची रेसिपी पण खूप सोपी आहे. आपल्याला हे पीठ घरी पण तयार करता येते. पण पाहुणे आले किंवा घाई गडबडीत जर बनवायचं असेल, तर मग रेडीमेड पीठ पण ठीक आहे. आता आपण चिकन बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतले. त्यामध्ये टाकूयात हळद, चवीनुसार मीठ घालूयात. आणि बारीक चिरलेली आपल्याला इथे कोथिंबीर घालायची. तुम्ही इथे हिरवी मिरची, लसूण, अद्रकचा असा ठेचा करून घातला तरीही चालेल. आता आपण हे अळणी मटण शिजत घालणार आहोत. त्यासाठी मी इथे कढीपत्ता, लसूण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. आता आपण इथे टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. कांदा असा मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचे लालसर रंगावरती. कांदा पण छान परतून झालाय ना, आता त्यामध्ये चिकन घालून चिकन छान असं आपण परतून घेतलंय. आता आपण झाकण ठेवूयात आणि त्यावरती आपण इथे पाणी ठेवणार आहोत. चिकनला ऑलरेडी ते पाणी सुटते, पण आपण पाणी इथे गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. आपल्याला रस्सा बनवायचा आहे, त्यामुळे थोडंसं पाणी गरम करून घेणार आहोत. पाणी थोडंसं गरम झालं की मग आपण टाकणार आहोत चिकनमध्ये आणि 7 ते 8 मिनिट चिकन इथे शिजवून घेणार आहोत. जास्त वेळ नाही लागत शिजवायला, त्यामुळे झटपट असं शिजून तयार होतंय. बघा आपलं चिकन पण आता मस्त असं शिजतंय, शिजून तयार आहे. एकदम असं छान मऊ लुसलुशीत शिजलंय. आता आपण रस्सा बनवणार आहोत. एकदम मस्त आणि छान असं शिजून तयार आहे. चला आता रस्सा बनवूयात. खूप सोपी रेसिपी आहे. इथे बघा तेल गरम झाले. आता मी इथे कांदा, खोबरा, लसूण, कोथिंबीर, अद्रक, टोमॅटो अशी याची पेस्ट करून घेतली छान बारीक. आता तेल घालूयात आणि छान आपल्याला गरम मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये वाटलेला. आता घालूयात गरम मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, चिकन मसाला आणि हळद, मीठ घालून आपण इथे मस्त असं परतून घेऊयात. बघा तेल सुटेपर्यंत छान परतून झालंय. आता आपण जे चिकन अळणी शिजवून घेतलं होतं ते घालूयात आणि मस्त अशी आपल्याला इथे आता उकळी येऊ द्यायची. बघा छान असं चवीनुसार घालूयात मीठ आणि असा तर्रीदार असा आपला इथे कोंबडी वड्यासोबत चिकनचा रस्सा पण तयार आहे. आता आपण यावरती घालूयात बारीक केलेली कोथिंबीर आणि छान अशी उकळी येऊ द्यायची. बघा आपला एकदम छान असा कोंबडी वडे आणि चिकनचा रस्सा बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.